वटसावित्री पौर्णिमा हा दिवस विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाखाली व्रत करतात आणि सावित्री सत्यवान यांची पूजा करून कथा ऐकतात. खाली वटसावित्रीची पारंपरिक कथा सांगितली आहे. वटसावित्री कथा. पूर्वी मद्र देशात अष्टपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याची पत्नी मालवती आणि त्यांना एक सावित्री नावाची कन्या होती. ती फारच रूपवती, बुद्धिमान आणि पतिव्रता होती. जेव्हा सावित्री विवाहाच्या योग्य वयात आली तेव्हा तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राला वर म्हणून निवडलं. सत्यवान हा शाल्व देशाच्या राजाचा पुत्र होता, परंतु त्याचे वडील अंध झाले होते आणि वनवासात राहत होते. नारद मुनींनी सावित्रीला सांगितले की सत्यवान फार चांगला आहे, पण त्याचे आयुष्य फार थोडं आहे. तो फक्त 1 वर्षात मरण पावेल. तरीही सावित्रीने त्यालाच वर म्हणून स्वीकारलं. विवाहानंतर सावित्रीने आपल्या पतीसह वनात जाऊन सासू सासऱ्यांची सेवा सुरू केली. एकदा सत्यवान लाकूड आणायला गेला तेव्हा सावित्री त्याच्यासोबत गेली. जंगलात लाकूड तोडताना अचानक सत्यवानाला चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. तेव्हाच यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊ लागले. सावित्री यमराजाच्या मागे जाऊ लागली. यमराजाने तिला थांबवले, पण तिच्या पतिव्रतेच्या निष्ठेने प्रभावित होऊन तिला वर मागायला सांगितले. सावित्रीने पहिले वर मागितला की तिच्या सासऱ्याचे नेत्रदर्शन परत यावे. दुसऱ्यांदा मागितले की त्यांना पुन्हा राज्य मिळावे आणि तिसऱ्यांदा मागितले की तिला सौभाग्यवती संतान प्राप्त व्हावी. यावर यमराज अडचणीत आले, कारण सत्यवान वाचल्याशिवाय सावित्रीला संतान होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. ते दोघे घरी परतले. सासऱ्याचे डोळे बरे झाले आणि त्यांना पुन्हा राज्य मिळाले. या प्रकारामुळे सावित्रीचे नाव अजरामर झाले आणि तिच्या पतिव्रतेचे गुण सर्वत्र प्रसारित झाले. वटसावित्री व्रताचे महत्त्व. या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते, कारण वड हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. स्त्रिया उपवास करून सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करतात.